आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग. विषय भक्ती मार्गावरील प्रवास. जोपर्यंत आध्यात्मिक ज्ञान नाही तोपर्यंत तर जीव मायेच्या नशेत आपला उद्देश विसरून गेला होता. आणि जसे वर सांगितले आहे की मद्यपी नशेमध्ये ज्येष्ठ महिन्यातील दुपारच्या वेळेला उन्हात पडल्या पडल्या घामाने व वाळूने माखलेला देखील म्हणत असतो की मजा येत आहे, परंतु नशा उतरल्यानंतर त्याला कळते की तू तर जंगलात पडला आहेस, घर तर अजून दूर आहे. कबीरजी यांनी म्हटले आहे की कबीर, यह माया अटपटी सब घट आन अडी, किस किस को समझाऊं या कुवे भांग पडी. भावार्थ, अध्यात्म ज्ञानरूपी औषध सेवन केल्याने जीवाची नशा उतरून जाते, मग तो भक्तीच्या मार्गावर चालतो, कारण की त्याला परमात्मा जवळ पोहोचायचं आहे, जो त्याचा स्वतःचा पिता आहे. तसेच ते सतलोक जीवाचे आपले घर आहे. यात्रेला निघणारी व्यक्ती सर्व सामान घेऊन चालू शकत नाही, केवळ आवश्यक सामान घेऊनच यात्रेला निघतो. अशा प्रकारे भक्तीच्या प्रवासात आपल्याला सर्व भार हलका करून चालावे लागेल, तेव्हाच ध्येय गाठू शकेल. भक्तिरूपी मार्गावर चालण्यासाठी आपल्याला मानसिक शांती असणे अनिवार्य आहे. मानसिक त्रासाचे कारण आहेत आपल्या परंपरा, तसेच नशा, मानपान, मोठेपणा, लोक देखावा हे भार व्यर्थ उभे आहेत. जसे मोठी हवेली, मोठी महागडी कार, शृंगार करणे, महागडे दागिने म्हणजे सोन्याचे आभूषण संग्रह करणे, लग्नात हुंडा देणे घेणे, बँड बाजा, डीजे वाजवणे, घोड्यावर बसण्याच्या वेळी सर्व कुटुंबाचे निर्लज्जपणे नाचणे, मृत्यू भोजन घालणे, मुलाच्या जन्माचा आनंद साजरा करणे, आनंदाच्या प्रसंगी फटाके वाजवणे, फालतू खर्च करणे इत्यादी जीवनाच्या भक्ती मार्गामध्ये बाधक असल्या कारणाने सोडावे लागतील.